समाज व विकास व शैक्षणिक संस्था धुळे तर्फे गोरबा कुंभार पुण्यतिथी निमित्त बक्षीस वितरण व सांस्कृतिक कार्यक्रम कुंभारखुंड या ठिकाणी नटराज टॉकीज समोर मेहतर समाजातर्फे महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त रॅली कार्यक्रमांना वाटले ताकाचे पाऊच। राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त संस्था महाराष्ट्र राज्य महासंघ मध्यवर्ती संघटना व पुणे संलग्न खानदेश कुंभार समाज विकास व शैक्षणिक संस्था धुळे तर्फे दिनांक 14/4/18 रोजी संध्याकाळी गोरबा कुंभार यांची पुण्यतिथी निमित्त कुंभारखुंड जुने धुळे या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला होता। प्रमुख पाहुणे प्राध्यापक शरद पाटील, चंदूबापू सोनार, बंटीभाऊ मासुळे आदी वरिष्ठ कुंभार समाजाचे ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते। गोरबा कुंभार पुण्यतिथी निमित्त समाजातील मेहनती व कष्टकरी यांना पारितोषिके देण्यात आले। डॉक्टर बाबासाहेबांची 127वी जयंतीचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित केला होता, असे सुरेश बहाळकर यांनी सांगितले। धुळे जिल्हा युवा अध्यक्ष किशोरभाऊ कुंभार आणि आमच्या या आयमस्ट लावून दोघांच्या माध्यमातून संत गोरबा कुंभारांचं नाव दिलं गेलं, परंतु इथे कुंडी असते कायम बऱ्याच वर्षापासून। आता मी बघितलं थोडं आज जास्त मागच्या वर्षापेक्षा रोज जास्त असल्यामुळे मी आत्ताच सॅनिटरी इन्स्पेक्टरशी चर्चा केली आणि शक्यतो उद्यापासून ही कुंडी राहणार नाही। परंतु कुंडी नसली तरी नागरिक इथं कचरा टाकून जातील ही खबरदारी सुरेशबाच्या माध्यमातून छोटूबाच्या माध्यमातून घ्यायला पाहिजे। दुसरा महत्वाचा विषय सरांनी सांगितलं की हे जे कठड बाजूला करायचे वगैरे असं, तर कारण की सेंट्रलला आहे हे काही शक्य होणार नाही। हे जे आजूबाजूचे जे कोण आहेत आपण त्याला गोल करून घेऊ आणि मंजूर होतोय। या कार्यक्रमाचं आयोजन करत असताना मला दीपक मोरेचे या ठिकाणी स्मरण होत आहे। दीपक आज आपल्यामध्ये नाही, पण या ठिकाणी एक छोटीशी आमची पतसंस्थेचं कार्यालय होतं। सुरेश भाऊचं कुंभार खुंटावर येणं जाणं असायचं आणि एक छोटासा फोटो लावून गोरबा काकांची पुण्यतिथींचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करायला ही 15-20 वर्षापूर्वी सुरुवात झाली आणि बघता बघता या कार्यक्रमाने आता वटवृक्षासारखं मोठं स्वरूप घेतलेलं आहे। समाजाच्या दृष्टिकोनातनं आज पाहिलं तर हा समाज संघटित व्हायला लागला। महाराष्ट्र स्तरावर आपला समाज फार छोटा आहे, उपेक्षित आहे। आम्ही एनटी मध्ये जाण्यासाठी संघर्ष करत आहोत। समाजाच्या प्रत्येक माणसाला आपला व्यवसाय चालवत असताना असंख्य अडचणी आहेत। कुंभार समाजाचं काम आहे की आज आपण पाहतो की प्लॅस्टिक बंदी आली, अनेक आपल्यावर संकट जशी येत होती तशी आपल्या समाजावर संकट येत होती, पण समाजाचा जो मूळ व्यवसाय या व्यवसायाला येणाऱ्या काळामध्ये निश्चित स्वरूपामध्ये गतवैभव प्राप्त होणार आहे। कारण पुन्हा एकदा लोकांना आता प्लॅस्टिक बंदी झाल्यामुळे आपल्या कुंभार समाजाच्या हातून घडणारे माठ मडके जे काही असतील पॉट कल्चर आपण जे तयार करतोय याला पुन्हा वैभवाचे दिवस येणार आहेत। आणि मग हे करत असताना ज्या समाजाच्या व्यवसायाकडे उपेक्षितपणे पाहिलं जायचं, या व्यवसायाकडे अत्यंत हीन स्वरूपाचा व्यवसाय, अत्यंत कष्टाचा व्यवसाय आम्ही पाहिलेला या ठिकाणी। शांतारामचे वडील, त्यांच्या मातोश्री असतील, या सगळेजण काम करत असताना कायम 24 तास त्यांच्या हातामध्ये काळा हात असायचा। त्या ठिकाणी कायम ते माती कुंदत राहायचे, त्या ठिकाणी गोड्याचं लीद आणणं, त्या ठिकाणी माती कुंडणं, या ठिकाणी भट्टी चालत असताना नामदेव बाबा नगर या ठिकाणी मेहतर समाजातर्फे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब जयंती निमित्त ताक वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। बाबासाहेबांच्या संध्याकाळी रॅली निघत असतात, त्या रॅलीतील सर्वांना मेहतर समाजाकडून ताक वाटप केले। यावेळी विजय पवार, कामगार आघाडी अध्यक्ष पवन हटकर, सुनील दारू, नटवर चांगरे, काशीनाथ लोहारे, राज गोयर, चंदन प्रकाश व्यास, सुभाष पवार, प्रमोद चांगरे, मुस्ताक पैलवान, कलम घारू,
विजय सिसवाल, निलेश चव्हाण, कमल घास, भुऱ्या बाबा आदी मेहतर समाजातील कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते. बाबासाहेब आंबेडकर इनकी 100 जयंती निमित्त 187 जयंती निमित्त वाल्मीकि मेहतर समाज की तरफ से रामदेव नगर में शरबत और मट्टा वाटप का कार्यक्रम हुआ है. सभी भीम सैनिकों से मैं आह्वान करूंगा शरबत और मट्टे का लाभ उठाए और सभी दुल्हे वासियों को मैं जयंती निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा और मेरा क्रांतिकारी जय भीम. जय भीम, जय भीम. Thank you.